आणि आता बातमी आहे अजित पवारांनी शरद पवार गटाच्या आमदाराला दिलेल्या आव्हानाची। शिरूरचे आमदार अशोक पवार यांचा पराभव करण्याचा विडा अजित पवारांनी उचललाय। अशोक पवार आमदार कसा होतो तेच बघतो असं अजित पवार शिरूरमधल्या सभेत म्हणालेले आहेत। तर शरद पवार आणि जनता ठरवेल मला आमदार करायचं की नाही असं अशोक पवारांनी म्हटलंय। त्याला साहेबांनी सांगितलं पुढच्या वेळेस तूच मंत्री। आता पुढच्या वेळेस मंत्री होण्याकरता त्याने कारखान्याची वाट लावली, बाकीच्या सगळ्यांची वाट लावली आणि मंत्री व्हायला निघाला। अरे पट्ट्या तू आमदारच कसा होतो ते बघतो, मंत्री होतो काय? याला अजित पवारने एकदा मनावर घेतलं तर मी म्हणणाऱ्यांना मी आमदार होऊन दिलं नाही। आता मी पण चॅलेंज देतो, तू आमदारच कसा होतो त्याही पद्धतीने बघतो। मी पण लोकांना सांगेन की याची खरी अवकात काय आणि आम्ही काय कामं केली। अजितदादा फार मोठे नेते आहेत, मी फार छोटा कार्यकर्ता आहे आणि मला दम देण्यापेक्षा दादांनी कांद्याला चांगला बाजार द्यावा। मी पवारसाहेबांच्यावरती प्रेम करणारा माणूस आहे आणि मग मी पवारसाहेबांच्या बरोबर गेलो म्हणून पार तुम्ही इथपर्यंत या थराला जात असेल तर मला वाटतं ती योग्य आहे का ही जनता ठरवेल। आणि आपल्याला माहिती आहे की आदरणीय पवारसाहेब आणि जनता हे ठरवतील अशोक पवारला आमदार करायचं का नाही करायचं। कुणी काय म्हणून ते ठरवू शकत नाही, शेवटी दादांनी म्हटलंय ना की तुम्हाला आमदार नाही म्हणजे नाही होऊ देणार। मी त्याला फार काय महत्त्व देत नाही साहेब, कुणी काय म्हणलं त्याने काय होतं असं काही नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।